सर्वांना नमस्कार. दामू मोहोळ ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा असा आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसतोय त्याप्रमाणे अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यात 6,181 नियुक्त्या रखडल्या आणि आर-टी-ई पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी टी-ई-टी उत्तीर्ण करणे 2 वर्षात बंधनकारक. या 2 विषयाच्या संदर्भामध्ये आपण या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यात 6,181 नियुक्त्या रखडल्या त्या बाबतीमधला मीडियाचं कात्रण बघू आणि त्याची वस्तुस्थिती बघूया. मित्रांनो, अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यात 6,181 नियुक्त्या रखडल्या. आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025ला जी सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग झाली, तर त्या हेअरिंगमध्ये तात्पुरता जो दिलासा दिलेला आहे, त्या अन्वये अमरावतीवरून लोकमत न्यूज नेटवर्कने ही बातमी छापलेली आहे. आता हे आपल्याला सर्व प्रकरण माहिती आहे की 6 ऑक्टोबर 2025ला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग होणं, त्यानंतर 8 ऑक्टोबरला कोर्टाची ऑर्डर येणं. कोर्टाच्या ऑर्डरमध्ये कोर्टाने म्हटलं की 50% पदभरती, एकूण पदांच्या 50% पदं ही आरक्षित वर्गातून भरा आणि अ, त्या ज्या नियुक्त्या आहेत त्या परमनंट द्या. अशा पद्धतीचं जे काही ए-आयवरती वगैरे म्हटलंय, त्यानुसार अमरावतीवरून ही बातमी आली. त्यामध्ये नेमकं काय आहे, त्याची वस्तुस्थिती काय आपण बघू. तर त्यामध्ये मित्रांनो बघा काय म्हटलंय. राज्य किंवा जिल्हा परिषद राखीव प्रवर्गातील एकूण उपलब्ध संख्येपैकी 50% जागा भरण्यास पात्र आहे. म्हणजे तर तेच म्हटलं, की मी कोर्टाने म्हटलंय, की एकूण पदांच्या 50% पदं ही राखीव प्रवर्गातून भरा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून उर्वरित पदे भरायची असतील, तर 13 ऑक्टोबर 2023चा आदेश अडथळा ठरणार नाही, जर त्यांची नियुक्ती योग्य निवड प्रक्रियेद्वारे झाली असेल. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी देऊन अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रियेतील अडथळा दूर करून परवानगी दिली आहे. तर हे जो पहिला जो पॅरेग्राफ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो खराही आहे. या निर्णयाला आठवडा उलटून गेला. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला. तरीसुद्धा पेसा भरती प्रक्रियेतील 3,693 उमेदवारांचा निकाल तयार असताना घोषित केलेला नाही आणि 2,488 उमेदवारांचा निकाल घोषित असून त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत. अनुसूचित क्षेत्रातील भरतीसाठी शासनाने 17 संवर्गापैकी काही संवर्गाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात केलेली नाही. म्हणजे या पहिल्या पॅरामध्ये, दुसऱ्या पॅरामध्ये आणि तिसऱ्या पॅरामध्ये जे काही म्हटलंय ती वस्तुस्थिती आहे, की काही जणांची नियुक्त्या बाकी होत्या, काही जणांचा निकाल तयार होता, घोषित झालेला नव्हता. परंतु त्यानंतर मग मानधन तत्वावरती नियुक्ती देताना मात्र त्या ठिकाणी त्या उमेदवारांचा निकाल घोषित झाला. त्यानंतर त्यांना मानधन तत्वावर नियुक्त्याही झाल्या. त्यामुळे अल्मोस्ट तरी आता सगळ्यांचे निकाल तयार होऊन फक्त नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये आहेत. आता यामध्ये प्रकरण काय आहे? प्रकरण काय आहे? तर राज्यपालांनी 29 ऑगस्ट 2019ला एक अधिसूचना काढली आणि त्यामध्ये म्हटलं 5व्या अनुसूचीच्या अनुच्छेद 5.1 नुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात काढलेला अध्यादेश आणि शासन निर्णय 1 फेब्रुवारी 2023 आणि 28 फेब्रुवारी 2023 हे संविधान अनुच्छेद 14 व 16चे उल्लंघन करणार असल्याने रद्द करावे, अशी बिगर आदिवासी याचिकाकर्त्यांची मागणी होती. मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या आणि त्यानंतर बिगर आदिवासी याचिकाकर्ते हे माननीय सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टाचा आदेश येण्यापूर्वी भरती थांबवली होती. सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रिया निर्णय घेऊ नये. गरज वाटलं तर सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घ्यावा आणि त्यानुसार त्यांनी 13 ऑक्टोबर 2023 रोजी काढून भरती प्रक्रिया थांबवली होती, आदेश काढून. त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. त्या दिवसाची व कोर्टाच्या आदेशाची प्रतीक्षा केली नव्हती. जी तत्परता भरती थांबवण्यासाठी दाखवली होती, तशीच तत्परता भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी का दाखवली जात नाही, असा सवाल आता आदिवासी संघटनांनी केलेला आहे. या पॅरामध्ये जर बघितलं ना, तर थोडीशी वस्तुस्थिती येते, की शासनाने 13 ऑक्टोबर 2023ला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग झाली आणि त्या हेअरिंगमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र शराफ साहेबांनी त्या ठिकाणी म्हटलं, की आमची प्रोसिजर सुरू आहे, भरती काही पूर्ण होणार नाही.
आणि कोर्टाची ऑर्डरच आली नव्हती तिथपर्यंत. म्हणजे 13 ऑक्टोबरला हिअरिंग झाल्यानंतर कोर्टाची ऑर्डर 1-2 दिवसानंतर आली. पण शासनाने एवढी घाई केली, की 13 ऑक्टोबरलाच म्हणजे कोर्टाची ऑर्डर काय आहे, त्याच्यामध्ये काय मेन्शन केलं हे न बघताच 13 ऑक्टोबरला शासनाने त्या पद्धतीचं पत्र काढलं आणि भरती थांबवली. आता आदिवासी संघटनांचं म्हणणं काय आहे, की जर त्यावेळेस तुम्ही एवढी तत्परता दाखवली कोर्टाची ऑर्डर आलेली नसतानाही, तर मग मात्र आता कोर्टाची ऑर्डर येऊन तुम्ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी का तत्परता दाखवत नाही? तर हा जो सवाल उपस्थित केलेला आहे तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या ठिकाणी जे ॲडव्होकेट प्रमोद घोडाम साहेब आहेत, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरमचे. त्यांनी काय म्हटलंय, की राज्यात आदिवासी बहुल 13 जिल्ह्यात गेल्या 1 तपाहून अधिक काळापासून आदिवासी बेरोजगार उमेदवारांची भरतीच झाली नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे वर्षभरापूर्वी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या दिल्या. घटनात्मक असलेल्या अनुसूचित क्षेत्राकडे आजपर्यंत सर्वांचेच दुर्लक्ष झाले. आता तरी प्रलंबित असलेली अनुसूचित क्षेत्रातील भरती प्रक्रिया पूर्ण करून बेरोजगार आदिवासी उमेदवारांना न्याय द्यावा. म्हणजे यामध्ये ते म्हटले, की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर भरती प्रक्रिया थांबली. परमनंटची कायम नियुक्ती देणं अपेक्षित होतं ते थांबल्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने याच्यावरती तात्पुरता तोडगा म्हणून मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या दिल्या. पण आता माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत, की एकूण पदांच्या 50% पदं ही आरक्षित वर्गातून भरा. आणि त्यामुळे जी भरती 13 ऑक्टोबर 2023ला शासनाच्या आणि कोर्टाच्या आदेशाने थांबली, ती पुन्हा सुरू करणे क्रमप्राप्त आहे. आणि त्यामध्ये लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून ज्या 13 ऑक्टोबर 2023ला जी भरती थांबली ती तिथून पुन्हा सुरू करणं फार गरजेचं आहे. कारण त्यामध्ये जर लवकरात लवकर जर मार्ग नाही काढला, तर आचारसंहितेचं बिगुल वाजतंय. निवडणुकींचं वारं वाहतंय. आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते आणि मग पुन्हा ह्या नियुक्त्या ह्या आचारसंहितेमुळे अडकू शकतात, असं या ठिकाणी एकंदरीत म्हणणं आहे. तर मित्रांनो, या बातमीचा जर आपण उहापोह केला, तर एकच अर्थ दिसतो, की माननीय सुप्रीम कोर्टाने 50% पदं भरण्याचे आदेश दिलेत. आता महाराष्ट्र शासनाला एकूण पदांच्या 50% पदं ही राखीव प्रवर्गातून भरा, याचा अर्थ त्यांना लावावं लागेल. त्यानुसार ते लवकरात लवकर लावून त्या ठिकाणी या आचारसंहितेच्या आत या 13 ऑक्टोबर 2023ला जी भरती थांबली, त्या उमेदवारांना नियुक्ती देणं फार गरजेचं आहे. जर झालं नाही, तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2-3 महिन्याची वाट बघावी लागू शकते, कारण आचारसंहिता लागते. तर लवकरात लवकर शासनाने याच्यावरती मार्ग काढावा, लवकरात लवकर शासन निर्णय काढावा आणि त्यानुसार भरती प्रक्रिया सुरुवात करावी. दुसरा विषय आपला हा होता, की इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे आणि हा 17/10/2025चं हे पत्र आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय यांनी संचालकांना हे पत्र दिलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट हा सगळ्यांवरती झालेला आहे. सगळ्यांवरतीच होतोय. तर मग त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की माननीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑक्टोबरला एक विशी झाली आणि त्यामध्ये काही मुद्दे चर्चेला आणले आणि त्यांनी खालीलप्रमाणे कळवलं. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 मध्ये 1/9/2025 रोजी दिलेल्या न्याय निर्णयामध्ये प्रामुख्याने खालील बाबी नमूद आहेत. त्यामध्ये असं म्हटलंय पॉइंट 1 मध्ये, की बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार सर्वच शिक्षकांना टी-ई-टी उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे, की दुसरा मुद्दा हा महत्त्वाचा आहे, की जे सेवेत असलेले शिक्षक आर-टी-ई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत. कारण आर-टी-ई कायदा लागू झाल्यानंतर टी-ई-टी कंपल्सरी झालीच होती. पण जे आर-टी-ई कायदा लागू होण्यापूर्वी भरती झालेले आहेत, त्यांना निवृत्तीपर्यंत 5 वर्षापेक्षा जर जास्त सेवा उरलेली असेल, त्यांच्यासाठी 2 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. विहित मुदतीत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न केल्यास त्यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात येतील. अशा कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले जाईल आणि जेवढे हक्काचे निवृत्ती पश्चात लाभ आहेत ते दिले जातील. मात्र निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार आवश्यक सेवाकाल पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
म्हणजे एक प्रकारे ही कोंडी झालेली आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर म्हणजे एकंदरीत जर असा आपण याचा विचार केला, की पेसा भरतीच्या बाबतीमध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, पण शासनाने कारवाई अजून केलेली नाही. परंतु टी-ई-टीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक उत्तर प्रदेशच्या या केसमध्ये निकाल दिला आणि महाराष्ट्र शासनाने त्याची लगेच तात्काळ अंमलबजावणी करायला सुरुवात केली. हा विरोधाभास आहे. पण बघूया आता त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय, की जे आर-टी-ई कायदा 2009चा जो अंमलात आला, त्या अगोदर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांनासुद्धा ही टी-ई-टी कंपल्सरी केलेली आहे. निवृत्तीपर्यंत जर तुम्हाला 5 वर्ष शिल्लक राहिले असतील, तर तुम्हाला 2 वर्ष टी-ई-टी पास करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही नाही करू शकलात, तर मात्र तुम्हाला स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल. सक्तीने निवृत्त केलं जाईल. स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागेल किंवा निवृत्त केलं जाईल सक्तीने आणि जे काही लाभ आहेत, ते लाभ तुम्हाला दिले जातील. मात्र तुम्हाला माहिती आहे सगळ्या शिक्षक बांधवांना, की निवृत्ती लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांनी नियमानुसार सेवाकाल पूर्ण केलेला असावा लागतो. आता यामध्ये असंही म्हटलंय, की ज्या शिक्षकांची 5 वर्षापेक्षा कमी सेवा शिल्लक राहिली, अशा शिक्षकांना टी-ई-टी मध्ये सूट दिलेली आहे. निवृत्ती वयापर्यंत ते सेवेत राहू शकतात, ज्यांची शिल्लक 5 वर्ष सेवा आहे ते. मात्र त्यांना जर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये पदोन्नती घ्यायची असेल, तर मात्र टी-ई-टी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. तुम्हाला टी-ई-टी कंपल्सरी आहे. तर हे आपल्या दुसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे काही 3 महत्त्वाचे मुद्दे होते. ते अत्यंत कळीचे मुद्दे आहेत आणि महत्त्वपूर्ण आहेत. मला वाटतं बऱ्याचशा शिक्षकांनी आर-टी-ई कायदा लागू झाल्याच्या अगोदरचे, त्यानंतरचे कारण महाराष्ट्र शासनाने 2013 नंतर टी-ई-टी कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे 2013च्या अगोदरचे जे शिक्षक टी-ई-टी उत्तीर्ण नाहीत, अशा टी-ई-टी उत्तीर्ण म्हणजे जे उत्तीर्ण होऊ शकले नाही किंवा त्यांना माहिती नव्हता हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आत्ता आलाय. आणि 1/9/2025ला या माननीय सुप्रीम कोर्टाने सिव्हिल ॲप्लिकेशन 1885/25ला जो निर्णय दिला, त्याच्या कार्यवाहीबाबत आत्ता त्याचे आदेश निघालेत आणि त्यामुळे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-ई-टी परीक्षेसाठी बऱ्याचशा शिक्षकांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आपल्याला आढळून आलेले आहेत. तर हे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे आणि ऑलरेडी व्ही-सीद्वारे जे काही सचिव आहेत इतर मागासवर्ग यांचे म्हणजे याच्या अगोदर त्यांची सर्वांची मीटिंग झालेली आहे आणि व्ही-सीद्वारे याद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर अत्यंत असे हे 2 विषय महत्त्वाचे होते. तर मित्रांनो, आज आपण अनुसूचित क्षेत्रातील 13 जिल्ह्यात 6,181 नियुक्त्या रखडल्या याबाबत माहिती घेतली. मला वाटतं यवतमाळचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके साहेबांची भेट पण घेतली आणि त्यामध्ये त्यांनी लवकरात लवकर या आचारसंहितेच्या आत आम्हाला नियुक्त्या द्या, असं त्या ठिकाणी मागणी केली आणि त्यांना आश्वासनसुद्धा दिलेलं आहे. तो एक विषय आपण या ठिकाणी बघितला. आर-टी-ई पूर्वी शिक्षकांना टी-ई-टी कंपल्सरी केलेला आहे. तो एक विषय आपण बघितला.